मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलंय। मीरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे अशा आशयाचं फलक मीरा भाईंदरमध्ये जागोजागी लावण्यात आलंय। मराठी एकीकरण समितीने हे पोस्टर्स जागोजागी लावलेत। आज मीरा भाईंदर पालिका कक्षामध्ये संयुक्त पत्रकार परिषद देखील पार पडते, त्यामुळे आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मराठी महापौर झाला पाहिजे या मागणीला मनसेने सुद्धा पाठिंबा दर्शवला। त्यांनी आंदोलन देखील केलं होतं, मात्र शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उभाटा गटाची भूमिका अजूनही स्पष्ट झाली नाही आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठी एकीकरण समितीने अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मुख्यमंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मीरा भाईंदरचे आमदार यांना पत्र लिहून मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौर नियुक्त करण्याबाबत पत्रव्यवहार देखील केला होता। इतर भाषिक बसल्यास रक्त सांडेल असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी दिलाय। मीरा भाईंदरमध्ये निर्विवादपणे भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे महापौर देखील त्यांचाच बसणार अशी शक्यता दिसून येते। मात्र मराठी एकीकरण समितीने उचललेलं हे पाऊल सध्या राजकारणात एक वेगळंच वातावरण निर्माण करत आहे। त्यामुळे नेमका मीरा भाईंदरमध्ये महापौर कोणाचा बसणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।